नमस्कार. पाळी वेळेवर न येणे, पाळीच्या वेळेस रजस्राव कमी किंवा जास्त प्रमाणात होणे, पाळी येण्याआधी पाळीच्या वेळेस चिडचिड होणे, ते PCOD स्त्रीवंध्यत्व ह्या सगळ्यांवर एक उत्तम उपाय म्हणजे रजस्वला परिचर्येचं पालन. आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भिणी परिचर्या असे वेगवेगळे परिचर्या सांगितलेत. परिचर्या म्हणजे शिस्त किंवा नियम. दिनचर्येमध्ये आपण बघतो की सकाळी लवकर उठावं, दात घासावं, वेळेवर जेवायचं, वेळेवर झोपायचं, असे वेगवेगळे नियम सांगितलेत. कशासाठी? तर आजार होऊ नये म्हणून. आजार झाले तरी आपण दिनचर्येचं पालन करत असू तर आजारातनं लवकर बरे होऊ. त्याचप्रमाणे दर महिन्याला स्त्रियांना जी पाळी येते त्यावेळेस शरीरात जे बदल घडतात त्यानुसार शरीराची काळजी व्यवस्थित घेतली गेली तर मग गर्भाशय संबंधी किंवा पाळी संबंधी तक्रारी किंवा आजार होणार नाहीत. म्हणून हे रजस्वला परिचर्येबद्दल आयुर्वेदामध्ये सविस्तर सांगितलंय. मासिक धर्म, ज्यालाच मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात, ह्याला आयुर्वेदामध्ये ऋतुचक्र असं म्हटलेलं आहे. ऋतुचक्राचं 3 भाग केलेले आहेत. त्यात रजस्वला तर ते कमीत कमी 3 दिवस ते जास्तीत जास्त 7 दिवसांचं सांगितलंय, ज्या दरम्यान पाळी आलेली असते. ऋतुकाल, पाळी नंतरचा एक 18-20 दिवसांचा काळ आहे, तो ऋतुकाल आहे. आणि ऋतुव्यतीत काल म्हणजे पाळी येण्याआधीचे 7-8 दिवस. तर ह्यामध्ये रजस्वला म्हणजे पाळी आलेली असते तेव्हा नैसर्गिकरित्या वातदोष वाढलेला असतो. अपानवायू जो वाताचाच एक प्रकार आहे त्याने रजस्राव नीट होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला अशी परिचर्या किंवा असे नियम पाळायचे आहेत ज्याने वातदोष वाढणार नाही किंवा वातदोषाचा अवरोध होणार नाही. पहिला नियम म्हणजे कुठल्याही प्रकारचे कठीण परिश्रमाचे काम असेल, व्यायाम असेल, रात्री जागरण, लांबचा प्रवास, हे सगळं टाळायचं आहे. थोडक्यात काय तर अतिप्रमाणात शारीरिक आणि मानसिक ताण घ्यायचा नाही आहे. आता तर असे काही रिसर्चेस सुद्धा झाले आहेत ज्यातनं असं निदर्शनास आले की जे बायका जास्त फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस घेतात त्यांची एकतर पाळी लांबली जाते, अनियमित होते किंवा रजस्राव होण्याचा प्रमाण फार कमी होतो. म्हणजे जी 4-5 दिवस पाळी यायला हवी ती 1 आणि 2 दिवस येऊन थांबते. म्हणून शक्य तेवढं आराम करायचा. आपल्यातल्या बरेच जणी जॉब करतो, आपल्यातल्या बरेच जणी गृहिणी आहोत, तर पूर्णपणे 4 दिवस आराम करणे शक्य नसले तरीही हे 4 दिवस घरातल्या सदस्यांसोबत कामं वाटून घ्या. ऑफिसमध्ये सुद्धा जास्तीत जास्त बैठे काम करा, ज्यामुळे तुमच्या एकट्यावर जो लोड येतो तो येणार नाही. दुसरा नियम म्हणजे आहार. अति प्रमाणात तिखट, मसालेदार, आंबट, खारट, वातूळ पदार्थ जसे वाल, पावटा, मटकी, चणा, तूर डाळ असेल, त्यासोबतच बेकरीचे पदार्थ, बाहेरचं हॉटेलचं खाणं, हे सगळं टाळायचं आहे. आचार्य सुश्रुतांनी रजस्वलेमध्ये हाविष्यम भोजनम असा एक स्पेसिफिक डाएट सांगितलेला आहे, ज्यामध्ये तांदूळ, तांदळाचे प्रकार, गाईचे तूप, यव म्हणजे जोंधळे, त्यापासून बनवलेली चपाती खायला सांगितलेली आहे. त्यासोबत विविध प्रकारचे फळभाज्या असतील, हिंग असेल, काळे मनुके असतील तर ह्या आहारांमध्ये ह्याचा समावेश असायला हवा. न वातेन विना शूल असं सांगितलं आहे. म्हणजे शरीरात कुठल्याही प्रकारचे वेदना असतील तर त्याला कारण आहे वाढलेला वातदोष. तो वाढू नये म्हणून ह्या प्रकारचा आहार आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून ज्यांना पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखतं त्यांनी आवर्जून ह्या प्रकारचा आहार आणि विहार पाळायचा. महत्त्वाचा नियम म्हणजे अध्यात्म. बघा, आयुर्वेदाप्रमाणे तरी 4-5 दिवस पूर्णपणे विश्राम घ्यायला सांगितलेला आहे. ह्या विश्राम काळामध्ये स्त्रियांनी आत्मचिंतन करावं, ध्यानधारणा करावी, चांगले विचार करावेत असं सांगितलेलं आहे. तर ह्याचे 2 कारणं आहेत. जे पाळी येण्याआधी किंवा पाळी दरम्यान चिडचिड होत असते, राग येतो, ज्याला प्रीमेन्स्ट्रुअल सिम्पटम्स म्हटले जाते, तर एकतर त्यावरही नियंत्रण राहतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पाळीनंतर येणारा ऋतुकाल. ऋतुकाल हा गर्भधारणेचा काळ आहे. म्हणून जे संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करतायत तर ह्या ध्यानधारणेचा नक्कीच तिथेही फायदा होणार आहे. म्हणून 4 दिवस जर तुम्हाला पूर्ण वेळ भेटत नसला तरीही कमीत कमी एक अर्धा 1 तास वेगळा काढून मेडिटेशन करायला पाहिजे.
तर पाळीसंबंधीचे हे काही महत्त्वाचे नियम होते जे पाळले गेले तर जे काही वाढते गर्भाशयाचे आजार आहेत, जसे PCOD आहे, युटेराईन फायब्रॉईड आहे, एंडोमेट्रियोसिस आहे, स्त्रीवंध्यत्व आहे, हे टाळले जाऊ शकतात. अगदी मेनोपॉज म्हणजे पाळी थांबण्याच्या वेळेला जो काही त्रास होतो त्याची तीव्रतासुद्धा कमी होऊ शकते. पाळी आलेली असताना कुठल्याही वस्तूला शिवायचं नाही, देवकार्यामध्ये सहभागी व्हायचं नाही, असे बरेच अंधविश्वास सुरुवातीला पाळले गेले आहेत. ते चुकीचं आहेच. पण आजकाल जे जाहिराती दाखवल्या जातात ज्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, कप्स वापरून स्त्री ही स्वतंत्र झाली आहे आणि कुठल्याही प्रकारचा शारीरिक उपक्रम ती करू शकते असं दाखवलं गेलं, तेही तितकंच चुकीचं आहे. जाहिरात किंवा अंधविश्वासाला बळी न पडता ह्या दोन्हीमधला सुवर्णमध्य आपल्याला साधायचं आहे. आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे, त्यामागचं शास्त्रीय कारण काय आहे हे समजून घेऊन आपल्याला शरीराची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेला आवडेल हे सुद्धा नक्की कळवा. सर्वे जन सुखिनो भवन्तु.